नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण नेटच्या ब्लाऊजवर कटिंग करणार आणि बॅक साईड हुक आहेत, तर मग व्हिडिओ पूर्ण बघा. आता मी अगोदर अस्तर कटिंग करून ठेवलेली प्रिन्सेसमध्ये. आता मी याच्यावर कटिंग करते अस्तरवर. तर हा जी प्लेन भाग आहे आपल्याला हा क्रॉस पट्टीमध्ये घेतला तर घेऊ, नाहीतर आपण हा पूर्णच काढून टाकू, कारण आपल्याला कस्टमरने सांगितले की पूर्ण डिझाईन याच्यावर ठेवा. तर सगळ्यात अगोदर आपण बॅक साईड ठेवू. तर आता ही बॅक साईड ठेवताना तुम्ही असं ओपन बाजू जरी असली तरी चालते, पण आता ही बंद बाजू आहे. आणि बॅक साईड ब्लाऊज हुकाच्या शिवताना आपण कोणती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते बघूयात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हा भाग अगोदर कट केला पाहिजे, कारण आपल्याला हा बंद बाजूचा भाग लागतो, जो फ्रंट असतो हा असा. तर त्याच्यासाठी कधी पण बंदच बाजू पाहिजे. तर आता एकदम फेस टू फेस कट न करता थोडंसं अंतर ठेवून कट करायचं आहे आपल्याला. मी अगोदर हा भाग कट करून घेणार, कारण पाठीचा भाग असा आहे, ते जरी ओपन असलं चारही बाजू तरी काही हरकत नाही. हा झाला आपला फ्रंट. त्याच्यानंतर आपण पाठीचा भाग ठेवूया. आता हे प्लेन फिटिंगमध्ये जरी गेलं तरी चालते, पण आपला हा भाग पण व्यवस्थित बसला. माझ्या लक्षात नाही आलं का मला याची कटिंग दाखवायची, कारण प्रिन्सेस ब्लाऊजची भरपूर सारे मी कटिंग दाखवली. काय करा, सर्च करा आणि त्यानुसार आपण तुम्ही बाकीचे व्हिडिओ पहा जे तुम्हाला साईजनुसार लागतात, कारण मी यूट्यूब चॅनलला भरपूर सारे व्हिडिओ साईजनुसार कटिंग टाकलेलीच आहे आणि स्टिचिंग पण आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल आहे ब्लाऊज फिनिशिंग या नावाने, आणि फेसबुक चॅनल आहे वंदना गायकवाड या नावाने. दोन्ही चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल का म्हणजे डेली व्हिडिओ कोणते पडतात. आता आपले राहिले फक्त क्रॉस पट्टी. तर क्रॉस पट्टी पण आपण काढून घेऊ. क्रॉस पट्टी आता आपले काढूया. बघू शकतात अशा पद्धतीने आपले जवळजवळ पूर्ण कटिंग झाली. आणि सगळ्यात जास्त शेवट लक्षात आलं का मी बाहीच कटिंग केली नाही, आणि आता मी जस्ट बाही कटिंग पाहिली तर मी अस्तरवर कटिंग केली आणि नंतर लक्षात आले का आपली बाही काढायची राहिली. नशीब आपल्याकडं मेन फॅब्रिक होतं म्हणून शक्य झालं, पण कधी पण काळजीपूर्वक कटिंग करा. आता बघूयात आपण बाही कटिंग करताना आपण कशा पद्धतीची कटिंग करू. आता पुरतंय का नाही कपडा आपण अगोदर चेक करू, नाहीतर आपण घडे बदलून घेऊ. आता कपडा पूर्ण खोलून घेतले. खोलून झाल्याच्या नंतर आपण अशा पद्धतीचं ठेवून घेऊया आणि नंतर आपण बाही कटिंग करू, म्हणजे एकदम परफेक्ट असं माप निघून जाते. अशा पद्धतीने आपले जवळजवळ कटिंग झाली नेटच्या ब्लाऊजमध्ये. खूप सुंदर हा ब्लाऊज होणार आहे. मी तुम्हाला झाल्याच्या नंतर नक्कीच दाखवणार का कशा पद्धतीने हा ब्लाऊज झाला आहे. आता आपण शिवताना याला व्यवस्थित उरलेला कपडा सगळा काढून टाकू. तर पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.